आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। प्रभू, असंभव गोष्ट संभव होऊ शकते का? सृष्टीच्या नियमानुसार रोज सकाळी उगवून सूर्य पृथ्वीला उजळून टाकायचं त्याचं कर्तव्य विसरू शकेल? एखाद्या सकाळी तो उगवणारही नाही, परंतु हनुमान रोज सकाळी सर्वात आधी तुमची पूजा अर्चना करून आणि ही दिव्य कमळं तुम्हाला वाहायला अजिबात विसरत नाहीत। हा देवी, मी माझ्या परम भक्त हनुमानाचा जितका गौरव करेन कमीच आहे। केवळ माझी भक्ती त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे। पण प्रभू, या व्यतिरिक्त एक उद्दिष्ट आणखीनही आहे। तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला हनुमानाद्वारे बलराम, भीम, अर्जुन, गरुड आणि सुदर्शन चक्रांचा अहंकार नष्ट करायचाय म्हणून? हो देवी, मी म्हटलं होतं की अहंकार हा कुठल्याही योद्ध्याचा शत्रू असतो आणि मला माझ्या प्रियजनांच्या या शत्रूचा नाश करायचा आहे। जोपर्यंत उंट वाळवंटातून बाहेर पडून एखाद्या पर्वतासमोर येऊन उभा राहत नाही,
तोपर्यंत त्याला वाटत असतं की तो विश्वातला सगळ्यात मोठा प्राणी आहे. म्हणूनच मला सुद्धा भीमाला त्याच्या अहंकाराच्या मरुस्थळावरून खाली उतरवून हनुमान नावाच्या महान पर्वतासमोर उभं करायचं आहे. भीमाचा अहंकार नष्ट करण्यासाठी तुम्ही त्याला गंधमादन पर्वतावर हनुमानाला भेटायला पाठवत आहात ना? हो देवी, मी त्या दिव्य कमळांना आधी द्रौपदीकडे पाठवलं होतं. मग द्रौपदीच्या हट्टामुळे मग भीमाने ती कमळं प्राप्त करण्यासाठी आकाश पाताळ एक केलं आणि आता ती कमळं आणायला तो सरोवराकडे चाललाय. प्रभू, आपल्या लाडक्या पत्नीचा हट्ट पुरवण्याच्या आवेशात भीम ती दिव्य कमळं शोधायला बाहेर पडलाय. पण ती दिव्य कमळं कुठे फुलतात याचं त्यांना ज्ञानच नाहीये. देवी, आता त्या दिव्य कमळांचा मोहक सुगंधच भीमाला त्या सरोवराकडे आकर्षित करेल आणि मी त्याला त्याच्या पथावर मार्गदर्शन करेन. कोण गर्जना करत आहे आणि आपल्या सरोवराकडे येत आहे? सरोवराकडे कोणी मनुष्य येतोय स्वामी. मनुष्य? मग कदाचित अज्ञानी असेल तो. नक्कीच. नाहीतर यक्षलोकात या सरोवराकडे यायचं दुस्साहस कोण कसं करू शकेल? मग त्या परक्या मनुष्याला जाऊन विनम्रपणे सांगा की या पर्वतावर तुला काही स्थान नाही, म्हणून तू शीघ्र इथून परत जा. जा. परंतु जर का त्याने आमच्या आदेशाचं पालन नाही केलं तर मग त्याला बलपूर्वक अडवून ठेवा. आणि तरीही त्याने आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याचा वध करा. जा. जशी आज्ञा स्वामी. जशी आज्ञा स्वामी. सगळं वातावरण ह्या नीलकमळांच्या सुगंधाने मंत्रमुग्ध झालंय. म्हणजे ते सरोवर बहुतेक इथेच कुठेतरी असणार.
चला बघूया. हे मनुष्य, तू या गंधमादन पर्वतावर काय करतो आहेस? या पर्वतावर मनुष्याने येणं उचित नाहीये. म्हणूनच तू इथून त्वरित निघून जा. हा सुगंध कुठून येतोय? ओ, म्हणजे तुला दिव्य कमळाचा सुगंध इथपर्यंत घेऊन आलाय वाटतं. आमच्या यक्ष लोकांच्या सरोवरातून हा सुगंध येतो आहे. असं का? त्या कमळाच्या फुलांसाठीच मी ह्या पर्वतावर आलोय. थोडी फुलं घेऊन मी इथून निघून जाईल. तुम्ही माझ्या मार्गातून बाजूला व्हा. तू दिव्य कमळ इथून नाही घेऊन जाऊ शकत. का? का नाही नेऊ शकत? कारण मनुष्यांचा त्या कमळांवर काहीच अधिकार नाही. त्या कमळांवर फक्त यक्षांचा अधिकार आहे. ह्या सृष्टीवर जी काही फुले उमलतात त्यावर कोणा एकाचा कसा काय अधिकार असू शकतो? ही फुलं ईश्वराचा आविष्कार आहेत आणि त्यांच्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. ह्या पर्वताची निर्मिती तर यक्षांनी नाही केली ना. मग हे सरोवर, ही दिव्य कमळे यांच्यावर फक्त यक्षाचा कसा काय अधिकार? मी ह्या फुलांसाठी आलो आहे आणि ही घेऊनच जाईन. हे मनुष्य, तुझ्या या बोलण्यातून अहंकाराचा गंध येतोय. तू मला आवाहन देतोयस. कदाचित तुला माहिती नसेल, पण मी ह्या जगातला सगळ्यात बलवान पुरुष आहे. हे मनुष्य, आम्ही तुला चेतावणी देतोय. जर का तू सरोवराकडे जायचा प्रयत्न केलास तर आम्ही तुला जीवित सोडणार नाही. तू इथून परत गेलास तर यातच तुझं भलं आहे. मी परत जाणार आहे, पण रिकाम्या हातांनी नाही. हात आमचे सुद्धा रिकामे नाहीयेत मानवा. मी महाबलवान आहे, अजय आहे, अक्षय आहे. या पृथ्वीवरच काय, या तिन्ही लोकात सुद्धा मला कोणी पराभूत करू शकत नाही. हा, बघितलं देवी, जेव्हा कुठल्याही बलवानाला विजय प्राप्त होतो तेव्हा कसं त्याचं घमेंडी डोकं आकाशाला जाऊन भिडतं ते.
हे वानरा, उठ उठ इथून. हे मनुष्य, तू बहुतेक तुझा मार्ग चुकलायस. कुठे जायचंय तुला? हे वानरा, मी मार्ग नाही चुकलो, पण तू मात्र मध्ये झोपून माझा मार्ग अडवतोयस. मी फक्त तुला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. तू इथून जरा परत जा, यातच तुझं भलं आहे. हे वानरा, मी एकदा पुढे गेलो की मागे फिरत नाही. मग माझ्या मार्गात हत्ती जरी आला तर मी त्याला सुद्धा उचलून फेकून देतो. तू तर फक्त एक वृद्ध वानर आहेस. हे बघ, तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी की तू मार्गातून बाजूला होऊन कुठल्या तरी वृक्षावर चढून बस. तू मला समजुतीचे धडे देतोयस का रे? पण असं वाटतंय की समजुतीचा आणि माणुसकीचा धडा तू स्वतः गिरवायला हवास. तुझ्या शक्तीच्या घमेंडीमध्ये तू धर्म, सभ्यता, नम्रता, शिष्टाचार सगळं काही विसरलास. आपल्याहून थोराशी कसं बोलायचं हे सुद्धा तुला माहिती नाही. मी इथे कुठल्या वानराकडून धर्माचं ज्ञान घ्यायला नाही आलो. माझं उद्दिष्ट केवळ दिव्य कमळ आहेत, ज्यांचा अद्भुत सुगंध मला नद्या, पर्वत आणि समुद्रामधून इथे ओढून घेऊन आला. मी ती कमळ घेऊनच जाईन. म्हणून तू माझ्या मार्गातून बाजूला सरक. म्हणजे तू कमल पुष्प घ्यायला आलायस, पण ही कमळं कुठल्या मानवासाठी नाहीयेत. म्हणून गंधमादन पर्वतावर कोणीही मनुष्य येण्यापासून प्रतिबंध आहे. प्रतिबंध? हे वृद्ध वानरा, जगातले सगळ्यात मोठे प्रतिबंध सुद्धा माझ्या या पायात बेड्या घालू शकत नाही. मी माझ्या बाहूंनी मोठमोठ्या राक्षसांचा वध केला आहे. कुठे येण्या जाण्यापासून कोण मला थांबवणार? हे युवका, आता मग मला तुला प्रतिबंध हा करावाच लागणार आहे. हे वृद्ध वानरा, तू थांबवणार मला? अरे, त्रिलोकात माझ्या इतका श्रेष्ठ गदाधारी कोणीही नाहीये. मग तुझी आणि माझी काय बरोबरी? तू वृद्ध, मी तरुण. तू निर्बल, मी बलवान. अरे, जर तुझे हातपाय हलतही असतील ते केवळ कंपनांमुळे, आणि मी चालतो तेव्हा धरती हलायला लागते. तू मला ओळखत नाहीस. मी वायुपुत्र भीम आहे. वायुपुत्र भीम? मी तर तुला बघितल्या क्षणीच ओळखलं होतं. अरे, तू वायुपुत्र असलास तर मी पवनपुत्र आहे. पण तू तुझ्या मोठ्या भावाला ओळखू शकला नाहीस. आणि कसा ओळखशील? तुझ्या डोळ्यांवर तर गर्वाची झापडं बांधली गेली आहेत. आधी मला तुझा हा अहंकार तोडावा लागेल, मगच तर तुझे डोळे उघडतील. कसली काळजी वाटते तुला हे वृद्ध वानरा? भीतीने जसे तुझे हातपाय चालण्याबरोबरच तुझी जीभ सुद्धा थांबलीये का? अरे, जर का तू इतका घाबरतोयस तर उठ आणि माझा मार्ग सोड. चल, सरक बाजूला इथून. हे वायुपुत्र, तू योग्यच बोललास. तुझी आणि माझी काही बरोबरी नाही. तू तरुण आहेस आणि मी वृद्ध आहे. तू बलवान आहेस, मी निर्बल. तू चालतोस तेव्हा धरणी हलते, आणि माझे हातपाय हलतात ते कापरं भरल्यामुळे. आणि तुझ्या भीतीने तर माझी जीभ सुद्धा उचलत नाहीये. मग आता तूच सांग, मी इथून उठू तरी कसा? हे वायुपुत्र, तू असं कर, तू मला माझ्या मार्गातला दगडगोटा समजून माझ्यावरून ओलांडून जा ना. हे काय बोलतोयस? मी बलवान जरूर आहे, पण इतका अधर्मी नक्कीच नाही की एका वृद्ध निर्बल वानराला उद्दामपणे ओलांडून जाईन. नाही, मी मोठमोठ्या हत्तींना सुद्धा उचलून फेकून देऊ शकतो, पण मी हे पाप नाही करणार.
हे वायुपुत्र, मला तू ओलांडून जायचं पाप करायचं नाहीये, तर मी हलूही शकत नाहीये. आता तूच सांग, मी काय करू? माझी तुला एक विनंती आहे. तू कृपा करून माझी शेपटी सरकव आणि स्वतःसाठी मार्ग बनव आणि मग पुढे जा. बर, आताच सरकवतो. मला वाटलं तर मी याची शेपटी उचलून सरळ यमलोकात पाठवू शकतो, पण हा वृद्ध वानर माझ्या क्रोधाचा नाही तर माझ्या दयेचा पात्र आहे. शेपटीच तर सरकवायची आहे, त्यात इतका कसला विचार करतोयस तू? हे तर तुझ्या डाव्या हाताचं काम आहे ना? हो, आता सरकवतो. हा, मी माझ्या याच बाहूंनी मोठमोठ्या वृक्षांना उखडून टाकलं आहे, मग या शेपटीचं काय? अरे भीमसेन, तू इतक्या लवकर हार मानलीस, ते सुद्धा एका तुझ्या शेपटीमुळे? तू तर युवक आहेस आणि निर्मलासारखा थकलास. तुला मात्र हे शोभत नाही. नाही नाही, मी हरलो नाहीये. मी थोडा विश्राम करत होतो. भीमसेन, तू जर का 2 हातांनी शेपटी उचलण्याचा प्रयत्न केलास ना, तर ही नक्कीच उचलेल. हो, दोन्ही हातांनी बघतो. हे वायुपुत्र, मी लज्जित आहे. माझी तुच्छ शेपटी उचलायच्या प्रयत्नात तू मात्र खाली पडला. हे भीम, माझ्या या शेपटीच्या दुष्टतेसाठी मला दंड दे. ज्या शेपटीने तुझा अपमान केलेला आहे, ती शेपटी तू कापून टाक. हे भीम, तुझं असं मौन राहणं हेच दाखवतंय की तू मला क्षमा केलेली नाहीयेस. तुझ्या चरणावर मी माथा टेकून मी तुझी क्षमा मागतो. मला क्षमा कर. पुरे पुरे, आता पुरे करा. मला अजून लज्जित करू नका. क्षमा तर मला मागायला हवी आहे की माझ्या दुर्वचनांनी मी तुमच्या कोमल हृदयावर घाव केले. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी स्वतःला त्रिलोकातला सगळ्यात शक्तिशाली, बलशाली मनुष्य समजत होतो. मला वाटलं की तुमची शेपटी गाजर बुळ्यासारखे उचलून फेकून देईन, पण मी माझी सर्व शक्ती, सगळी ताकद लावूनही तुमच्या शेपटीला हलवू सुद्धा शकलो नाही. आणि तुम्ही म्हणताय की मी ही शेपटी कापून टाकावी? अहो, ही तर पूजनीय आहे, जिनी ना हलताही आपल्या फटकाऱ्याने माझ्या अहंकाराला
वाळूच्या स्तंभाप्रमाणे पाडून टाकलं, त्याचा कणन कण विखरून टाकला. हे कपिश्रेष्ठ, तुम्ही माझी क्षमा मागताय. मी तर तुमचा आभारी आहे की तुम्ही मला सत्याचं दर्शन घडवलं, माझ्या खोट्या गर्वाला तोडून टाकलं. हे कपिश्रेष्ठ, तुम्ही निश्चितच ईश्वरी अवतार आहात. कृपया मला आपला परिचय द्यावा. तुम्ही नक्कीच या रूपात कोणी सिद्ध, गंधर्व किंवा देवता वाटता. हे पांडुनंदन भीमसेन, मी वानर राज केसरीच्या राज्यात वायुदेवापासून उत्पन्न झालेला वानर हनुमान आहे. मी प्रभू श्रीरामांचा सेवक हनुमान आहे. हे भीमसेन, या जागी गंधर्व आणि अप्सरा मला माझ्या प्रभू रामांचं चरित्र ऐकून मला आनंद प्रदान करतात. म्हणूनच मी इथे विश्रांती घेतो. मी तुला ओळखलं होतं माझ्या भ्राता, पण अहंकारामुळे तुझ्या या डोळ्यांवर तुझ्या शक्तींची झापड लागली होती, ज्यामुळे तू चांगलं वा वाईट, सत्य वा असत्य याची ओळख विसरला होतास. म्हणूनच तू मला ओळखलं नाहीस. हे हनुमानजी, तुम्ही माझे मोठे बंधू आहात. मला क्षमा करा. तुम्ही माझे डोळे उघडून मला सत्याचं दर्शन घडवलं आणि मला पथभ्रष्ट होण्यापासून वाचवलं. तुम्ही तर परम ज्ञानी आहात. कृपया माझे गुरु बना आणि मला ज्ञानाची भिक्षा द्या. प्रिय भ्राता भीमसेन, अधिकृता नावाचं युग होऊन गेलं. त्या श्रेष्ठ युगात जी काही इच्छा मनुष्याच्या मनात येत असे ती पूर्ण होत असे, म्हणजेच कृत होत असे. म्हणून त्याला कृतायुग असं म्हणतात. या कृतायुगात धर्माला कधीच ग्लानी येत नसे, धर्माला हानी पोचली नाही. मग त्रेतायुग आलं. या युगात यज्ञ करण्याची प्रथा आली, म्हणूनच या युगाला त्रेतायुग असं म्हणतात. त्रेतायुगात लोक आपलं कर्म करून कर्मफळ मिळवत असत. हे भीमसेन, मग त्रेतायुगानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगात वेदांचे 4 भाग झाले. या युगात लोक भ्रष्ट झाले, धर्माच्या मार्गावरून विचलित व्हायला लागली, अधर्म वाढायला लागला. पण हे भीमसेन, आता ज्या युगाचा प्रारंभ होईल ते आहे कलियुग. या युगात धर्म क्षीण होत जाईल. मनुष्याला त्याच्या इच्छेप्रमाणे फळ मिळणार नाहीत. 4ही दिशांना अधर्माचंच साम्राज्य पसरेल. हे पवनपुत्र, तुमचा हा उपदेश ऐकून मी धन्य झालो. तुमच्या अमृतवाणीने माझा जन्म सफल झाला. माझी तुम्हाला एक शेवटची विनंती आहे. सांगा भीमसेन, काय विनंती आहे तुमची? निरोप घ्यायच्या आधी मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. शेकडो योजने समुद्र लांघताना तुम्ही जे विराट स्वरूप धारण केलं होतं, तुमच्या त्या विराट रूपाचं दर्शन मला करायचंय. माझ्या अनुजा, तू माझ्या त्या विराट रूपाला बघण्याचा हट्ट अजिबात करू नकोस. भ्राताश्री, मी तुमच्या त्या विराट रूपाचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे हनुमान, जर मी तुमच्या कृपाप्रसादाच्या योग्य असेन तर कृपया तुम्ही मला तुमच्या विराट रूपाचं दर्शन द्यावं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम.
हे कुंतीपुत्र भीम, इथवरच माझं विराट स्वरूप तू बघू शकतोस. म्हणूनच मी तुला माझं इतकंच रूप दाखवलं. पण मी याहूनही विराट स्वरूप धारण करू शकतो. मी माझ्या इच्छेप्रमाणे विराट स्वरूप घेऊ शकतो. हे हनुमान, मी धन्य झालो. तुम्ही माझ्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या विराट रूपाचं मला दर्शन घडवलं. यासाठी खूप धन्यवाद. पण आता तुमचं पूर्वरूप धारण करावं, कारण माझ्या तुमच्या सूर्यासारख्या तेजस्वी रूपाला जास्त काळ बघायची क्षमता नाहीये. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. हे भीमसेन, तू माझं हे स्थान कोणालाच सांगू नकोस. हे महाबली भीमसेन, मी तुमच्यासाठी ही दिव्य कमळ पुष्प आणली आहे. स्वीकार करा. काय झालं देवी? कुठल्या विचारात आहात? देवी, माझ्या परमभक्त हनुमानाचं विराट स्वरूप बघून तुम्हीही भीमसेन सारख्या मोहित झालात? हो प्रभू. हनुमानाचं हे रौद्र रूप पाहून तुमच्या श्रीराम अवतारातल्या काही घटना आठवल्या. हनुमानाला हे विराट स्वरूप धारण करताना बघून असं वाटलं की अद्भुत सामर्थ्य संपन्न हनुमानांसाठी या त्रिलोकात काहीही असंभव किंवा असाध्य नाहीये. जर त्यांना वाटलं तर ते मुंगीहूनही छोटे बनू शकतात, आणि जर त्यांना वाटलं तर महाकाय बनून आकाशालाही स्पर्श करू शकतात. महापराक्रमी, महाबलशाली हनुमानाची बरोबरी या त्रिलोकात कोणीही करू शकत नाही प्रभू. तुम्ही योग्यच बोलत आहात. वाह प्रभू वाह. धन्य आहात तुम्ही आणि तुमचा परम भक्त. भीमसेनच्या अहंकाराचा तर हनुमानाने नाश केलाय. आता पाळीये बलराम दादांची आणि माझ्या प्रिय मित्र अर्जुनाची. थांबा सारथी. हे असुरा, कोण आहेस तू आणि माझा मार्ग का अडवलायस? मी भयासुर आहे, भयासुर. बकासुराचा भाऊ आहे, भाऊ. तुझा भाऊ भीमसेनने माझ्या भावाचा वध केला होता. आज मी बकासुराच्या वधाचा सूड घेईन, सूड. भीमसेनने माझ्या भावाचा वध केला होता. मी त्याच्या भावाचा वध करीन. आज तू माझ्या हातून मारला जाशील, मारला जाशील.
हे भयासूर, बहुतेक तुझा मृत्यूच तुला माझ्याकडे घेऊन आला आहे. जर तू मार्गातून बाजूला नाही झालास तर मी तुला यमलोकी पोचवीन. हे अर्जुन, बघूया कोण कोणाला यमलोकी पोहोचवत आहे, तू मला का मी तुला. चला सारथी. थांबा सारथी. हे देवी, मी कुंतीपुत्र आणि द्रोण शिष्य तुमचं आवाहन करतोय की तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा. तुमचं पाणी माझ्या मार्गात बाधा बनलंय. देवी, त्रिलोकातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी असल्यामुळे अर्जुनाला गर्व झालेला आहे. आपल्या धनुर्विद्येचा अहंकार झालाय त्याला. आणि अहंकारी लोक कोणाचाच विरोध सहन करू शकत नाहीत देवी. ते बघा ना देवी, ती नदी युगायुगांपासून आपल्या मार्गाने वाहतीये. ती समोर आल्यावर अर्जुनाला असं वाटतंय की ती त्याचा मार्ग अडवतीये. तिला तो शत्रू समजतोय आणि म्हणूनच त्याला ही गोष्ट सहन होत नाहीये देवी. बघा देवी, अहंकाराच्या अधीन होऊन अर्जुन कशा प्रकारे नदीकडे रागाने बघतोय. हे देवी, कदाचित तुला ही गोष्ट माहीत नाहीये की मी त्रिलोकातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे. माझ्या किंवा माझ्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांच्या मार्गात जो कोणी येतो तो नष्ट होतो. जर तुम्ही मला मार्ग नाही दिलात तर तुमचा भेद करून त्यातून मार्ग निर्माण करण्याची क्षमता माझ्या धनुर्विद्येत आहे. मी केवळ 3 बाण आकाशात सोडीन. जर तुम्ही या 3 बाणांच्या आत माझ्या मार्गातून हटला नाहीत तर माझा 4था बाण तुमचा भेदन करेल.
मी तुम्हाला शेवटची चेतावणी देतोय. माझ्या मार्गातून बाजूला व्हा, नाहीतर मी तुमचा भेद करीन. थांब कौंतेय, थांब. जर तू अस्त्र वापरलंस तर मी निर्जल होईन. देवी, तुम्ही जेव्हा निर्जल व्हाल तेव्हाच तर मला जायचा मार्ग मिळेल. मला तर हेच हवंय की तुमचं पाणी सुकून जावं. पार्थ, पण हा तर विचार कर की माझ्या पाण्यात राहणारे अगणित मासे आणि लहान मोठ्या प्राण्यांचं काय होईल. पाण्याशिवाय ते सगळे निष्पाप प्राणी उगाच मारले जातील. तुला हेच हवंय का पार्थ? तुला मार्ग देण्यासाठी जर मी माझा मार्ग बदलला तर अनर्थ होईल. पूर येईल, आजूबाजूची सगळी गावं वाहून जातील, नष्ट होतील. याचा अर्थ हा झाला की मी माझा मार्ग बदलू? नाही देवी, मी कुंतीपुत्र अर्जुन नेहमीच विजयी होत आलोय. जर मी मागे फिरलो तर तो माझा पराजय असेल आणि मला माझी हार स्वीकार नाहीये. म्हणून तुम्ही मला मार्ग द्या. तू तर त्रिलोकातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेस. मग तू माझ्यावरून बाणांचा एक सेतू का नाही बांधत, ज्यावरून तू पुढे जाऊ शकशील? जर तू बाणांचा सेतू बांधलास तर सगळ्या समस्यांवर उपाय मिळेल. ना मला मार्ग बदलायची आवश्यकता भासेल, नाही तुला मला निर्जल बनवण्याचे कष्ट घ्यायला लागतील. तुमचा प्रस्ताव योग्य आहे देवी. ही गोष्ट तर मला आधीच सुचायला हवी होती. बाणांचा सेतू खूपच चांगली योजना आहे. वाह! बाणांचा सेतू. वाह! चला सारथी. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. प्रभू, अर्जुन त्याच्या धनुर्विद्येचा दुरुपयोग करतोय. योद्ध्याला जेव्हा आपल्या बळाचा आणि ज्ञानाचा अहंकार होतो तेव्हा त्या योद्ध्याची योग्यता पोकळ बनत जाते. तुम्ही अर्जुनाच्या योग्यतेला विनाशाच्या मार्गावरून पुढे जाण्यापासून थांबवा प्रभू. माझ्या भक्ता, अर्जुनाला मी नाही तर तू थांबवणार आहेस. अर्जुनाचा अहंकार मी नाही तर तू नष्ट करणार आहेस. जर तुमची हीच आज्ञा असेल तर मी त्यांचं पालन करीन. तुम्ही हनुमानाला तुम्ही कसली आज्ञा केलीत प्रभू? अर्जुनाच्या अहंकाराला नष्ट करण्याची. देवी, हनुमानाने जितक्या शांतपणे भीमदादांचा अहंकार हरण केला त्याचप्रमाणे आता तो माझ्या मित्राच्या अर्जुनाच्या गर्वाचा डोंगरही नष्ट करेल. प्रभू, हनुमानाच्या द्वारे तुम्ही भीमदादांचा अहंकार नष्ट करण्यासोबतच दोन्ही पवनपुत्रांची म्हणजे दोन्ही भावांची भेटही घडवलीत.
त्याचप्रमाणे अर्जुन आणि हनुमानाची भेट घडवायचा उद्देशही केवळ अर्जुनाचं गर्वहरण असू शकत नाही, हो ना? देवी, तुम्ही अतिशय योग्य विचार करताय. मी माझ्या प्रिय मित्राला हनुमानाकडून ज्ञानही देऊ इच्छितो आणि दोघे कुरुक्षेत्री होणाऱ्या कौरवांच्या आणि पांडवांच्या महायुद्धात एकत्र योगदानही देतील. जय श्रीराम, जय श्रीराम. थांबा सारथी. जय श्रीराम. जय श्रीराम. दगडांचा सेतू. कळत नाही लोक माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धरी असताना दगडांचा सेतू का बनवतात. जर ते मला विनंती करतील तर मी त्यांच्यासाठी जिथे आवश्यकता असेल तिथे बाणांचा सेतू बनवेन. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.